अरे बापा रे, काय पाय दुखून राहिले बापा रे, उठताय नेत रे. पाय मुडी झाली का म्हणा मध्ये का चिकनगुन्या होईल का त्याच्या ना कुकडे काय न कुकडे काय. अरे बापा रे, काय काय घासत घासतच जाव का रे बापा. अरे रे 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 ना म्हणून हे पाय लेप तर लावा तुम्ही. हे जर लेप लावला ना तुमचे पाय दुखीच बंद होती. पाय तर लावून तर मस्त आहे ना, बजरंग लेप आहे हे, चांगला बनवला. पाय तुम्ही फक्त लावू तर द्या मला. सुशीला घरी आहे का व? लाराची माय आहे का म्हणलं घरी आहे का व? बाबा दिदास काय झालं रे म्हणलं, कौन असं बसला बाबा, काय झालं त्याला, काय होती हळद घेत काय ते. काय सांगू मावशी तुम्हाला, उपद्वापीचे धंदे करतात ना हे. कापूस भरायला गेले होते ते कधी लाबजीचा 2 टर्क कापूस त्यानं दबाई केली आणि पा म्हणलं याचे हाल उठता नेऊन राहिले सकाळपासून असेच आहेत म्हणलं हे पुरे अकळले. तो हे काय सांगते काय सांगा आता नाही का. हो ना, आताच ते बाई गेली येऊन तिनं आता बजरंग लेप सांगितलं. आता हे काय सांगते काय सांगा. अहो हे पाय दुखून राहिले का मग काय एवढं हे करत बसली तू. मी सांगतो तसं कर. हो हे आहे त्याने आपलं दुधीचे पानं हो, चांगले असे ताव्यावर शेक असे आणि याचे पायाला असे बांधून दे असे मस्त. हो पट्टी बांधून असे पाय तू शेकलेले पानं जर लावले ना दुधीचे, याचे पाय मुळ्यांनी बनून जाते. हो एकदम असे सारखे चालायलाच लागते. हो मावशी म्हणजे दुधीचे पानं आणायचे आणि ते समजा शेकून याच्या पायावर लावायचे नाही का. बरोबर पाहा लागेल मग ते बी. अरे पाय त्याच्यापेक्षा घरी आपल्या तिळाचं तेल असेल ना, तिळाच्या तेलानं मस्त असं शेकणं म्हणलं पाय द्यायचा होऊन जाते बरोबर. नाही तर मग आपलं बाबूची साल ना त्याची ते अशी साल काढून ते पाण्यात उकळा आणि त्याचा आंघोळ घाला. मग काय नाही तर निरगुडीचा पाला असते ते ते त्यानं आंघोळ घाला त्या पाण्यानं, चालते ना ते बी. बसू दे मावशी, आता लय सांगू नका आता. एका मग एका मग राहू दे मी दवाखान्यातच जातो आता, इंजेक्शन घेतो बाण घरी येतो ना. ते तर करशील बाबा, नाही तर हे बा तू अशी कर बाई सुशीला, एरंड्याचे पाना आणि ते शेक आणि ते याच्या पायाला, नाही तर मग एरंड्याचं तेल लाव. झालं आता बेसरमच राहिली सांगायची फक्त. बस झालं म्हणलं आता मावशी, बस करा आता. माय म्हणलं सुचू राहिली इकडे, काय पाय दुखणं होईल कशी ना. पण म्हणलं काय देऊ तुला काही गरज नाही ना बाबू. लोकांची आता कापूस आता भरायला जायची नाही ती इतकी परिस्थिती नादारीची नाही ती आता. खा पाय पुरतं आहे तो अजून काय एवढं आता काम करा रात्रंदिवस. काय सांगा तुम्हाला, कनिल बुडा इतका कलाकार आहे म्हणून मला काय माहिती. म्हणाले काय गेम केला आमचा त्यानं ना. हे लाईनी पटलानं फोन लावला आणि बयासले काय नाटक रचलं. या म्हणे कापूस आता बैरमाला नेतो म्हणे तुम्हाला, हो खाण्यापिण्याचा पुरा खर्च करतो म्हणे. आम्हाला वाटलं चला बा काय सोपंच काम आहे का कापूस भरणं. आता समजलं कसा पाला पडते याच्यातनी. बापा रे, पुरेच पाय गेले रे. असं म्हणजे समजा तुम्हाला ते बैरवले नेणार होते नाही म्हणून मग ते आशेने गेले तुम्ही. हो ना, त्यात आशेनं या शांताराम आणलं गोत्यात मले. शांताराम म्हणे जाऊस म्हणले काच हालगो मालगो करू म्हणे चालली म्हणे. हो ना पण आता करतो ना वसूल. हो जेवणाचे पैसे वसूल करतो मी कंदिल्याचे, काय सोडत नाही मी दिले. पाहतो ना काय आता पुढच्या रविवारला फक्त दुरुस्त झालं पाहिजे. बस पाहा लागेल आता, दवाखान्याची सोय लावा लागेल. लारायला म्हण लागेल पाय बा याटो गेटो चाला आता घेऊन. हे काही जमत नाही आता घासत. तर करीन मी लारायला फोन करतो आता, ते बाहेर जायला त्याला सांगतो ये म्हणून वावरातून. चालले जाऊ मग. हो म्हणलं शांताराम भाऊच काय म्हणते हाल गिल त्याची इथून आले का म्हणलं तुम्ही. ना मला तर फोनही लावायचे म्हणजे ताकद नाही राहिली मायाच्या. शांताराम भाऊजी काय हाल आहे काही पाहिले का म्हणलं. त्याचं काही माहित नाही आपल्याला काय, आम्ही काही गेलो नाही तिकडे. काय सांगा काय काय नाही सगळं असं बरोबर. हो ना, सरपंचाची तेच हाल असं नाही का. बरं जाऊ दे म्हणलं, जरा टाकतो मी इथं उन्हीत बसतो मी. जा तुम्ही आता, जा. कामाची नाही सवय द्यायला. विनाकारण काही आपलं जायचं कामच नव्हतं त्याला. पण आता गेलेत ते, आता आपण काय करा आता, घ्या म्हणा हिवशी करू. आता उठताही नाही राहिलं, पाय सरे मोडले त्याची. काय करा निरा म्हणलं कापूस दबाई करू निरा पाय असे सुजले होते तर. आता तरी जराशे जागेवर आले, पण अजूनही उठून उभं राहता येत नाही. पहा शांताबाई तुम्ही काहीच करू नका आता. मस्त तेल गरम करा मोहरीचं. तेल गरम करा, ते लसणाच्या पाकळ्या घ्या, ते चिरून त्याच्यात टाका. जरासं जायफळ टाका जरासं. ते टाकलं की ते उकळू द्या चांगलं आणि त्यानं शेकात येईल. तेल लावून द्या मस्त बिलकुल. पाहा ना तुम्ही यायचा पाय जागेवर किती. बरं तसं करावं लागेल मग. हो ना, आता एक चालूच आहे इलाज करणं, पण आता काय अजून जमून नाही राहिलं बा. पाहता तुम्ही म्हणसान तसं आता. पहा म्हणलं असं आहे म्हणून म्हणतो, जे होते ज्याची सवय आहे तेच कामं केले पाहिजे. अशी शिल्लकचे कामं करता आणि आमच्या भोवती आणता. आता उद्या मकर संक्रांत, आम्हाला किती आता काम आहे ना. आता तुमचे आता सामान कोण आणून द्या, काय कोण करा, कसं करा. निरा ताप द्याला म्हणलं करून तुम्ही. पण मला काय माहिती इतकं दुकान म्हणून. आम्हाला वाटलं एकच ट्रक आहे का, लेकानं दुसरा ट्रक आणला का दिल्यानं. 2 ट्रकानं कसं झाली हिवशी आमची. आता जाऊ दे, आता कसं आहे आता. आपण जाऊ दे, रविवारी बैरमले जा लागते तेवढी आशा आहे आता. म्हणलं हाय हंडीची आशा. हंडीच्या ना गेलेत म्हणलं हे सरपंचापासून सगळे देदासून सगळे. काय काय कंदीला देते काय येईल. हंडी गिंडी काही देत नाही म्हणलं ते. चुनखं बुडा आहे ते. मग काय तर पाहिजे म्हणा तुम्ही. रविवारी पहा म्हणा ते. हो जर शनिवारी गायब नाही झाला तर मला म्हणा तुम्ही. तर कसं होते ते पायतून त्याले आला का ते कापूस शिकून आला का म्हणलं. हो गेलं तर ट्रक घेऊन अजून यातच आहे का ते. त्याच्या अजून आलेच नाही ते. हो झुंबर आहे ना सगळं त्याच्या. पण हे पहा तुला म्हणतो शांताराम, तू रविवारी सोडूच नको त्याला. त्याचा पिक्चर सोडूच नको. कारण की ते मी सांगतो तुम्हाला खाऊ घालत नाही. शनिवारीच कुठच्या कुठे गायब होणार आहे ते.
नाही सोडत नाही म्हणा मी त्याला लेखानं केले 10-12 लोक जमा केले म्हणा सगळे. आता ज्याला सवय आहे त्याला काही झालं नाही, पण आमच्यासारखे सरपंच झाला, मी झालो, आमचे पुरे पाय गेले कामातून. पण तरी सोडत नाही काही त्याला. लेखानं लय कलाकारी केली. आता देवदासचं काय म्हणते, बरं आहे आल्या का तिकून? बाबा त्याची तर येईलच नका पाहू. मग निरा घासत घासत चालला होता म्हणे बाबा. शेवंत सांगे मला सरपंच तर जागेवर नाही उठ राहिले. लय कठीण काम झालं म्हणजे त्याचं बी. जाऊ द्या बस, त्याच्यापेक्षा तरी बरं आहे आपलं, नाही का? दे म्हणलं ते काय आहे ना, लसणाचा कोणता इलाज सांगितला, आण म्हणलं तेवढं जरासं. नाही तर मग कसं आज आता संध्याकाळी येतेच नलू, पाहा लागेल काय होते तर. काय बरोबर आहे बाबा. हो पाय तुम्ही आता तेल गरम करतो आणि तो लसणाचं लावाल. माफ करा मॅडम, झाली आता शेवटी. नाही गुन्हा केला पण आता गुन्हा केला म्या, कबूल करतो मी, काही हरकत नाही. हे बा चुकी झाली, आता डबल अशी चुकी होणार नाही. फक्त एक वेळ माफ करा मला. नाही तुम्ही बा माफी योग्यच नाही, कारण की तुम्ही जे कारनामे केले ना आतापर्यंत, तुम्ही किती आता आमचे किती पैसे खाल्ले असन. काय सांगता येते आता. हे शिवलाल भोट टोयगोटे होय म्हणून आम्हाला या गोष्टीचा थांगपत्ता लागला की तुमचे काय कारनामे सुरू आहे. आणि या शिवलालनं तर सर बरबाद केलं मला. थांब रे तू लाल केल्या सर आता मी टोय गोट्या. थांब जरा, असं फक्त मला माफ करू दे एक. हो ना मॅडम, गलती झाली म्हटलं, मान्य करतो मी. पण एक वेळ आता पहा, माणसाला चुका होतच असते, तेवढं घ्या म्हणलं आता. नाही ते कसं आहे, शेवटी तुमच्या वडिलाकडे पाहून मला दया येऊन राहिली, कारण की तुमच्या वडिलांनी इतके वर्ष काम केलं म्हणून असं थोडीशी सहानुभूती आहे तुमच्याविषयी. तरी पण मी आज आता कसं आहे, खादोळे साहेबांना भेटायला चाललेले आहे. कसं आहे, आपला जेलमध्ये जायचं आहे मला आज. तर मी त्यांना विचारून काय सल्ला घेते मी त्यांचा. त्यांनी जर म्हटलं असं प्रकरण झालं बा असंच आहे, तर मग त्यांनी जर म्हटलं हो ठेवा, तर मी ठेवील. नाही तर मी काही तुम्हाला इथं ठेवणार नाही कामाला. बिलकुल मॅडम, हे बा खादोळे साहेबा सल्ला घ्या तुम्ही. आणि एक वेळ मला इथं ठेवा तुम्ही, मला काढूच नका मॅनेजर म्हणून. मी आता डबल असं कोणतीच चूक करणार नाही अजिबात. बा मॅडम तुम्ही माफी देऊच नका यायला. याची नावी तिथंच ठेचा लागते. हो यायला आपण जरासा का समजा सपोर्ट केला की उद्या हे आपल्याच अंगावर येतं. म्हणून म्हणतो तुम्ही याला माफी देऊ नका. याला इथून लवकर हकालपट्टी करायची. हो ते बरोबर आहे तुमचं, पण थोडीशी कसं आहे, त्याच्या कुटुंबाचं हे सहानुभूती थोडीशी ठेवाच लागते ना. बघते मी. तरी पण कसं आहे, माझा तर विचार नाहीच ठेवायचा. पण खादोळे साहेबांनी जर म्हटलं काय कसं करावं, त्यांनी काय निर्णय देतात त्याच्यावर आता डिपेंड आहे सगळं. बरं बघा बा, मग तुमचा विचार शेवटी. आता आपण काय बोलू शकतो. हा तुम्ही पहा काय करत होतं. बरं बघू ना काय होते. तर आता आपल्याला 1 ते 1.5 तासांनी जायचं आहे. आजची तारीख आपण घेतलेली आहे. कारागृहामध्ये आपल्याला भेटीसाठी जायचं आहे. म्हटलं तुम्ही चला आता निघू आपण. चला येते मी आता. तर तुम्ही कसं आपलं जे काही बाकीचा हिशोब रेकॉर्ड आहे ते तयार ठेवा. खादोळे साहेब काय म्हणतात त्याच्यावर निर्णय होईल. तर तुम्ही आपलं 5-6 वाजता घरी येऊन जा. त्यानंतर मी सांगेल काय करायचं ते. बरं मॅडम, बरं. हो येतो मी 5 वाजता. हो ठीक आहे मॅडम. का अशी भाजी शेकली ना आता. टोयगुटे संग पंगा नाही का? अरे बाबू शिवलाल टोयगुटे खायला म्हणते म्हणलं. मोठमोठे खलास लावले म्हणलं आजलो, समजलं का? चल म्हणलं लवकर. आपला विस्तारा गोल कर लवकर, निघ सटकर. येतो आम्ही आता भेटून. नाही थांब ना तू जरासा, आज तुझे दिवस आहे जराशे. थांब तू, असा फिटवतो ना रे टोयगोट्या. पुरा लंबस करतो, लंब येतो तुले. तू पाय फक्त आता. माया नको विचार करू तू ये पाय आता. तू काय होईल ते. चल येतो मी आता. विचार कर आता काय करायचं ते. हिशोब टिशोब तयार ठेव. येतो आम्ही आता. शिवलाल टोयगोटे गाडी पलटून घ्या म्हटलं, चला लवकर. हो मॅडम, आलो. चला तिकडे कोण थांबलं ते. चला बे, गोष्टी करू नका. संडा साफ करा तिकडले. तुम्ही चला हा ग्राउंड साफ करायले. चला फटाफट. खायला देणार नाही का. चला. बरं झालं लवकर आलं तू भेटायला. नाही तर आता माझी आता तिकडेच ड्युटी होती ते. बाबा लय खतरनाक आहे बिलाला. असं वाटतं काही सुट्टी होती, काही जमानतीवर तरी निघाला पाहिजे बाहेर माणूस. जाऊ दे आता, आमचे दिवस आम्हाला माहीत. बरं तू काय म्हणतं, काय आले आज, काय होतं विशेष? काय करणार, तुम्ही इकडे येऊन बसले आणि आता माझ्या भोवती सगळं आलं. पण खूपच आता एक नवीन प्रकरण उघडकीस येतात. काय झालं आता, शिवलाल टोयगुटे यायचं काही प्रकरण नाही का? ते बरोबर आहे, चालू आहे त्याचं. नाही त्याचं नाही विषय, त्याचं काम प्रोग्रेस मध्ये आहे, तसा काही विषय नाही. परंतु कसं आहे, त्यांच्यामुळे एक गोष्ट लक्षात आली. आपल्या जिनिंग मध्ये मोठा अपहार चालू होता आतापर्यंत. हे जे आपला मॅनेजर आहे का नाही, पैसे घेऊन गाड्या सलटत होता. तर ते आज लक्षात आलं. तर ते 10,000 रुपये घेताना मला रंग्यात सापडला. म्हणून म्हणलं कसं आहे, त्याची आता हकालपट्टी. मी तर म्हटलं त्याला लवकरात लवकर तुझी सोडचिठ्ठी आहे, इथून लवकर निघणंच आहे तुला. परंतु मी म्हटलं तुमचा सल्ला घ्या, म्हणून मी तुम्हाला आज स्पेशल भेटायला आले. म्हणतो बा, पण मला तर काही भरोसा नाही वाटत असं काम करायला नाही वाटते ते. कारण की त्याचे वडील इमानदार होते, ती इमानदार आहे. आता मी माझ्या कालावधीत पाहिलं दिले, असं काही केलं नाही आजपर्यंत. हो ना, तेच तर असं वाटतं काय करा. पण ते शिवलाल टोयगोटेने प्रत्यक्ष त्याला रंग्यात पकडून दिलं. त्यामुळे आता काय करावं हे काही समजायला मार्ग नाही. बरोबर. नाही शिवलाल टोयगोटे आहे जरासा, ती जरा चत्रा माणूस आहे बरं. त्याच्यापासून जरासं सांभाळूनच राहावं लागते. 4 लाख रुपये वसूल केले की त्याला लात मारून काढून द्यावं लागते. तरी पण आता त्यानं चांगलं काम केलं समजा, नाही का? तर तू असं काम कर आता, मी सांगतो तसं कर. तुम्हाला सांगतो मग, नाही तर काढूनच टाकतो त्याला. त्याच्या जागेवर शिवलाल टोयगोटेला मॅनेजर करून टाकतो. असं जर केलं तर नाही तसं नाही करावं लागत ना. ते एकमेकावर ध्यान ठेवासाठी आपल्याला माणसं लागेल ना. तर तू काय कर, हे जे पहिला मॅनेजर आहे त्याला कायम ठेव, पण त्याचं डिमोशन कर, त्याचा पगार अर्धा करून टाक. आणि दुसरी गोष्ट, शिवलाल टोयगोटेला मॅनेजर करून टाक. कारण की त्याला तर काही पगार द्यायचं काम नाही. बिनपगारी फुल अधिकारी. त्याच्यामुळे त्याला मॅनेजर करून टाक. म्हणजे त्याच्यावर हे आपला पहिला मॅनेजर लक्ष ठेवून आणि शिवलाल टोयगोटे त्याच्यावर लक्ष ठेवून, म्हणजे आपल्याला लक्ष ठेवायचं काम नाही.
असं हो हो तसं करावं लागेल नाही का म्हणजे याने जर काय केलं तर पुढे याची नीट फिरली तर समजा. ते तर करावंच लागते ना, म्हणजे कसं एकमेकावरती वाच ठेवती ना, आपल्याला टेन्शन येणार नाही. आपल्या याच्यात अपार होणार नाही. तर आता तू काय कर, इकडून गेल्यावर त्या मॅनेजरले म्हणा तुले डिमोशन होईल म्हणा, तुझे 20,000 पगार आणि याच्या हाताखाली काम करतो शिवलाल टोयगोटेच्या. म्हणजे शिवलाल टोयगोटेवर हा पुरा लक्ष ठेवते आणि ते त्याच्यावर ठेवते, टेन्शनचं काम नाही. बरं ठीक आहे मग आता याला मॅनेजर करून टाकतो मग शिवलालला नाही का. हो चालते. बस 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 झालं, मग ते एकमेकावर वाच करते तर त्यामुळे आपल्याला काहीच टेन्शन नाही. ठेवून दे मग त्याला मॅनेजर कर आणि त्याचं डिमोशन करून टाक. आणि बाकी घरातले ते दोघं जण ते चांगलं काम चालू आहे, स्वच्छता हे ते बाकीचे सगळं सगळं प्रोग्राम ओके. हो ते मस्त चालू आहे आता म्हणजे काही पैसे द्यायचं काम नाही रोजमजुरीचं काम नाही मस्त काम चालू आहे आता व्यवस्थित. जमलं मग काही टेन्शन नाही का, म्हणजे 2 वर्ष आपल्याला नाही गडी नाही सांगायला लागत ना, माणूस नाही. फक्त लक्ष जरासं व्यवस्थित ठेवत जाय. झालं, बाकी काही विषय नाही. बरं चला ठीक आहे मग येते मग ओके. आणि हो एक महत्वाची गोष्ट, तर म्हणलं आपल्या ते खजिन्याचं बरोबर आहे ना ते, आपले त्याचे कोडवर्ड हे ते सगळे बरोबर आहे ना पद्धतशीर. हो हो आपले ते खजिना ना हो हो ते अंडरग्राऊंड आहे तेच ना. हो त्याचा काही विषय नाही आहे ते आम्ही आता आजपर्यंत उघडले नाही अजून ते. हो त्याचे जे आपले पासवर्ड आहे ते सगळे जसे आहे तसेच आहेत. हो तिळा तिळा डाळ उघड आणि अंदरचे समजा वेगळे आहे समजा. हो अशा पद्धतीने आहे ते अजून. तेच म्हणलं, नाही तर लावतील का शोध फालतू तर बसा लागेल पुरी सफा करून गायब होती ना. ठीक आहे, आता चल ये मग आता त्याच्यावर बरोबर लक्ष ठेवत जाय. हो हो त्याची काही काळजी नाही एका खाली 1 2 3 दरवाजे इतकं एवढं सोपं आहे का. हो ना काही टेन्शन नाही त्याचा काही विषय नाही. हा चला येतो मग मी. आले का तुम्ही. बरं ठीक आहे आता कधी आले तुम्ही आता आले का. आजी मॅडम ते मगापासून 3 वाजता पण इथेच बसले आहेत, तुमचीच वाट पाहून राहिले. मला बाहेर बसा बाहेर बसा बाहेर बसले होते ते. हो मॅडम, आता कसं बाहेरच बसून होतो. काय म्हणते खादोडे साहेब, काय निर्णय दिला मग. हो मॅनेजर साहेब कसं आहे तुम्ही जे केलं ते तर चुकीचंच आहे परंतु त्याचं आम्ही काही समर्थन करणार नाही. पण खादोडे साहेबांना किंवा आली तुमची तुमच्या बाबाकडे पाहून त्यांनी एक शब्द दिला किंवा तुम्ही मॅनेजर तर नाही पण कसं आहे तुम्ही या आपल्या जिनिंगमध्ये कामाला तुम्हाला ठेवू आम्ही. पण शिवलाल भाऊ टोयगोटे जे आहे हे मॅनेजर होतील आता आणि तुमचं डिमोशन होईल आणि तुम्हाला जे 35,000 पगार होता ते 20,000 देण्यात येईल. परंतु यांच्या हाताखाली तुम्हाला कामं करायला लागतील. पटत असेल तर तुम्ही राहू शकता नाही तर काही आवश्यकता नाही. अरे बापरे, आता तर पुरा पिसूनच काढते आता शिवलाल टोयगोटे. बरं पाहा लागेल तरी पण काय जाता काय पर्याय काय आपल्याला. हो ना बरं मॅडम चालते ना, काही हरकत नाही, करतो मी काम. त्याच्या हाताखाली काही हरकत नाही. विशेष म्हणजे सांगतो तुम्हाला, सांगितलं ते कामं करावं लागतील तुम्हाला, नाही तर कसं आहे हुज्जत घालणं हे ते जरासं तुमचा आगाऊपणा कमी करा. मॅडम त्यांना सांगून द्या कसं आहे बोलचाल जराशी व्यवस्थित ठेवा म्हणा. तर तुम्हाला सांगते मी तुम्ही शिवलाल भाऊ यांच्याशी चांगले वागा. पटत असेल तर राहायचं नाही तर काही गरज नाही आम्हाला. तुमची आता दया आली म्हणून आम्ही तुम्हाला हे एवढं तरी करून राहिलो. हो ना मॅडम, हो काही हरकत नाही, बिलकुल राहतो मी त्याच्या हाताखाली. आता बोलणार नाही बा दादा म्हणून त्याला. हो दादा, शिवलाल दादा. ठीक आहे समजलं तुम्हाला आता. तुम्ही कामाला लागा आता. शिवलाल भाऊ सगळं सांभाळतील 1 2 दिवसामध्ये. ओके येऊ शकता. सरपंच साहेब आहे का हो घरी. काय रे दुकान बंद ठेवलं हो. अरे घरी आहे का म्हणलं सरपंच साहेब आहे का हो. सरपंचानं सात्रीच पकडली बाबा, काय झालं तर. का म्हणलं सरपंच साहेब कसं काय म्हणलं अचानक या. कालपर्यंत चांगले होते म्हणलं म्हणून म्हणलं कसं काय. काय बाबा म्हणलं तुम्ही सगळे करून बसता आता म्हणता काय झालं काय नाही म्हणलं पाबर त्याला कापसाला नेलं तुम्ही आणि पाबर आता हे परिस्थिती हुट्टा नेऊन राहिली त्याला धरून धरून न्याय लागून राहिलं. तुम्हाला माहिती आहे का आमची आम्हाला माहित. अरे बाबा रे, अरे म्हणलं माया काय आलं याच्यात आता. म्या काही बोलावलं यायला, म्या काही म्हटलं बाबा कापसाला या म्हणून. म्या तुम्हाला बोलावलं का सांगा बा, तुम्ही सांगा सरपंच साहेब. ना मी येतच नव्हतो पण हे आपला देवीदास नाही का सनसने आणि घनघणे दोघं म्हणे चला म्हणे. काहीच काम नाही म्हणे, फक्त उभंच राहा लागते म्हणे कापसावर. कायच उभं राहा लागते निरा रेप राईट पुरे काम पाय गेले कामातून आमची. मग काय तर जीव काय करा आता, तुमचा काही दोष नाही. हे देवीदास सनसने आणि घनघणे. तेच म्हणलं, आपण म्हणलंही नाही ना सरपंचाला की बा या बघा काही. मीच तर म्हणून यायला काय आले तुम्ही बा, विनाकारण शोभते का तुमच्या पोचले. मला पण नाही म्हणे बा जाऊ दे आता गोष्टी होती असं तसं. मला या बा मग आता सांगा, आता दुकानही बंद आहे, आता सामान कुठून आणा म्हणलं, किती आपत झाली. ते राहू दे आता दुकान गिकान कायच्यातच मूळ नाही माय आता. हो ना, हे पायानं पुरं बिलकुल माणूस कामातूनच गेला. होते ना ते, कसं सवय नाही तुम्हाला विनाकारण तुम्ही लोकांच्या मनानं ऐकता. जाऊ दे आपण काही हरकत नाही. रविवार लोक सुद्धा तुम्ही कसं बैरमले जा लागते बरं आपल्याला. हो नाही तर मग कसं तिथं मग येणं होत नाही नसं तसं. तेच म्हणलं ना, तेच तर आशा होती मनात ती म्हणून तर आलो. कायले मरायला आलो असतो आम्ही ते कापूस दाबाले. हो ना आता ते जाऊ द्या, नलू मॅडम येते म्हणे संध्याकाळी म्हणून काही आता दवाखान्यात गेलो नाही. 1 2 गोळ्या आता आणल्या, चालू आहे बरं आहे. काहीतरी आपले घरगुती इलाज. यायला वाटते हंडीच खाऊ घालते का नाही का. थांबा तुम्ही रोडग्याचं पीठ घेतो आणि वांगे 2 किलो वांगे जिकडे तिकडे. हो ना बिलकुल हो जाऊ म्हणलं आपण मग रविवारी. हो व्हा तुम्ही ओके. शांताराम हे ते देतात बरं आहे द्यायचं, त्याची तब्येत चांगली आहे. नाही अशीच आहे त्याची बी. हो सांगे मला ते बाई भेटल्या त्या म्हणे बाबा लय कठीण काम झालं म्हणे. आता कसं आता चालू आहे दिवस काढणं. बरं झालं, याची कशी सोयीमुळे वाच लागत होती नाही का. हो हे शांत्या गिनत्या लय मा गेम करतात ना, देवदासी आहे ते. हो बरं झालं कायचं, बसा म्हणा आता टंगडे आपटून. बरं हो चला येतो म्हणून आता. हो ठीक आहे मग आता पाहतो आता काय होते तर. बरं ते काय कापूस गेला का मग, खपला ते झालं निपटलं ते सगळं. हो झालं ना ते, हो निपटलं ते. पण काय आता जरासा लाच झाला म्हणा, लेकानं 77 कबूल केला आणि 75 घेतला तिथं गेल्यावर. जाऊ दे आता काय जे झालं ते. हो तरी आता उरले म्हणा काही कामापुरती. चला येतो मग ठीक आहे. हो चला पाहतो मग मी दुसऱ्या दुकानात जातो, येतो मग. गेलेत का ते
ते मॅनेजर गेले ना आपले डिमोशन वाले. चला ठीक आहे. तर आता शिवलाल भाऊ तुम्ही आता खरे मॅनेजर आणि त्यांच्याकडून पूर्ण व्यवस्थित हिशोब समजून घ्या आणि व्यवहाराला सुरुवात करा. ओके. बाकी आता काही विषय राहिलेला नाही. ठीक आहे. आणि कसं आहे जेवढी मोठी जबाबदारी तेवढं माणसाला कसं टेन्शन राहते ना. पण आता इतकी मोठी जबाबदारी पेलता आली पाहिजे बा. करतो मी तसा प्रयत्न. पुरेपूर विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करत राहील. पण मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, आता तुम्ही जर समजा मॅनेजर झाले तर आता मोठा पंचायत येईल आपल्याला ड्रायव्हरचा. मला किती नेहमी इथं जा तिथं जा. त्यामुळे कसं आता ड्रायव्हरचं कसं करावं? मग आता एखादा ड्रायव्हर शोधा तुम्ही. जमते वाटते आपला नाही का शिवल्या काढते वाटते विषय आपला आता. काय मॅडम तुम्ही काकीत कडसा गावाला वळसा. बबनराव एक नंबर ड्रायव्हर आहे. तर मग काय तर तेच गाडी चालवतात ना आपली जास्त करून. आता तुम्ही बबनरावले ड्रायव्हर करून टाका आता. त्याच्या इकडचं ते काम काढून टाका. स्वयंपाकाचं किचनचं मस्त त्याला हे काम देऊन द्या म्हणजे टेन्शनचं काम नाही. अरे बाबा त्यांचं किचनचं कसं चांगलं काम चालू आहे. त्यांना मग आता मी ड्रायव्हर करून मग अजून किचन मध्ये कोणाला आणू तरी एका व्यक्तीची कमीच आहे ना. हो लेकाजी ती अडचण येऊ राहिली म्हणजे कुठं ना कुठं एक जण माणूस कमीच पडून राहिला नाही का. पण मी काय म्हणत होतो मॅडम थोडंसं एक माया थोडासा विचार असा आला. तर कसं आहे आम्हाला बी आता शनिवारी म्हणा किंवा रविवारी तुम्हाला सुट्टी द्यास लागते. तर म्हटलं आमच्या घरच्या बायाला जर इथं आणलं तर समजा पगार नाही पाहिजे आम्हाला. आमच्याकडे 4 लाख आहेच तुमचे. खाऊन पिऊन जर समजा आमचं पूर्ण कुटुंब इथं आलं तर तुम्हाला चांगला सपोर्ट होईल असं वाटते बा मला. म्हणजे स्वयंपाकाचं किचनचं म्हणा बाकीचं अजून स्वच्छता आहे ते आमच्या घरच्या 3 जणी बाया कशा एक्सपर्ट आहेत कामात. त्याला जर समजा घरचे घरगुती कामं दिले आणि हे आहे बबनराव ड्रायव्हर मी समजा मॅनेजर आणि आपलं काशीनाथले बी आपले सगळे सामान आणणे असं तसं हो झालं. मग असं जर जमलं तर मग फारच चांगलं होईल. म्हणजे कसं पगार द्यायचं काम नाही म्हणून. तसं म्हणता नाही का. हो हाय की फायदाच म्हणा. कारण की आता कसं आहे एक तर माणसं सापडत नाही. जाऊ द्या फुकट फाकटच आहे तर नाही का. हो खायला किती लागणार आहे. बरं ठीक आहे चालते गेलते. पैसे काही द्यायचे नाही. हो म्हणा. परंतु कसं आहे इतके जणांना 6 जणांना पोचणं म्हणजे काही सोपं नाही ना. तर कसं तुम्हाला म्हणजे आता बरं मी विचार करून सांगते बा. मॅडम तुम्ही काहीच काळजी करू नका. विचार करायचं कामच नाही आहे. 3 जणी जर आल्या ना तर तुम्हाला असं म्हणजे हातात पाणी आणून देतात असं माय म्हणणं आहे बा. पहा शेवटी तुमचा विचार. आपण काय आता एक तर तुम्हाला काही पगार आम्ही मागून नाही राहिलो. जाऊ द्या मला बिन पगार फुल अधिकारी आहे तर येऊ द्या. बरं ठीक आहे. फक्त कसं अंगापेक्षा बोंगा मोठा नाही झाला पाहिजे नाही तर डोक्याला ताप नाही झाला पाहिजे माय. तेच म्हणलं एवढं सांगून ठेवते. त्यांना म्हणा कामं शिस्तीत करायला लागतील. सगळं समजावून सांगा तुम्ही. जसं इथं आहे तसं आता तुम्ही जसे करता तसं तर या म्हणा नाही तर मग नाही. नाही मॅडम बा नाकापेक्षा मोती जड होणारच नाही. हो तुम्ही सांगसान ते. हो आमच्यापेक्षा बी ते बाया कसं आहे जे सांगतील तसे ऐकते. हो काही हरकत नाही. मग आम्ही आता कसं मकर संक्रांतीच्या हिशोबानं मग सुट्टीवर जातो 1-2 दिवस आणि मग घेऊनच येतो. मग त्याला सामान हे काय आणायचं ते. बरं तर तुम्ही असं करा. जे काही राहिले शिवले काम आहे ते सर्व ओके करा आणि नंतर तुम्ही घरी जा. आणि 2 दिवसांनी परत या तुम्ही सगळेजण. आणि तुम्हाला वरच्या समजा 2 जण 2 वरच्या खोल्या देऊन देऊ आणि 1 जण आउट हाऊस मध्ये. अशा पद्धतीने तुम्ही राहा मग आता. काही हरकत नाही. सांगा तुमच्या बायाला समजावून सांगा आणि व्यवस्थितपणे या तुम्ही. ओके. आता जमलं आता नाही का. आता टेन्शनच नाही राहिलं. बरं मॅडम करतो मग आम्ही आता राहिले सुले कामं एक खेप करून घेतो आणि मग घराकडे निघतो मग. हो ठीक आहे मग चला रे बा चला. अरे बापरे का पाटील म्हणलं इथं कुठं आला म्हणलं गावात नाही. हो याटून उतरून राहायला काय दिलं ते काढून यायला बहुतेक नाही का कालच्या प्रकरणात. अरे हो रे आम्ही तर आता काय झाले हे दिलं वाटते यायला बी काढून नाही का. कालच्या प्रकरणात 100% मला वाटते मॅनेजरला दिलं काढून यायला दिलं काढून. पैसेच घेणारे का बिजाले का कावरायला का तू मावली. हो ना तर काय हे घे किती 30 रुपये 90 रुपये घे 10 वापस द्या आणि ते 100ची घे. बिजाले का दाखवत तू बी. मग इकडेच बोलायचं नाही का. अरे का शिवलाल भाऊ आले का. अरे या ना इकडे या ना. काय माणसा राजा चालली तुझे या इकडे. अरे काय राजा असं असते का. काल आता कापूस टाकला आणि काही बोलणं नाही चालणं नाही. चालले गेले तुम्ही तसे ते पैसे घेतले रवा नाही झाले. 2 शब्द बोलायचं भेटायचं कुठाचं काहीच नाही. आले का नाकवर करून बोलून राहिला. सरा तितंबा करून टाकला का. मग काय ते मॅनेजर आणि ते का म्हणलं काही नियोजन नाही काही नाही. ते मॅडम आल्या असं बनले का भांडाफोड झाला. मग काय आमचे 10,000 रुपये गेले 7500 रुपयानं भाव लागला का. 200 रुपये घाटा घाला आम्हाला त्याच्यातनी. जाऊ द्या ना ये रे का तुम्ही का 7.5 गेलाय कापूस. तेव्हा मेहरबानी तुमची. त्याने वापस नाही पाठवले ट्रक. मॅच म्हणलं मॅडमले जाऊ द्या बा म्हणलं गावचे माणसं आहे कुठं बसता आता कपडे नेतील काय करतील म्हणून तेवढं तरी 200चाच फरक पडला. नाही तर मग मेले असते जीवन तुम्ही. जाऊ द्या काय उरले का नाही मला पाटील काही. बिझनेस मध्ये या कापसाय तुम्हाला उरले म्हणा पण कमी उरलेले का. हो ना आता कसं आम्ही 300 क्विंटल घेतला. काय आता आम्ही 7,000 71 घेतला. 400 रुपये आम्हाला नफा भेटला क्विंटल मागं. झालं लस समजा 3-12 1,20,000 भेटले. 7-8 हजार रुपये वाटून घेतले. बंद करून टाकला आता विषय मोडला आम्ही. ते जाऊ दे आमचं. पण म्हणलं तुम्ही कसे काय अचानक का. हो तिघे आले काय म्हणलं काय रवानगी केली का नाही ना. काही जमलं नाही वाटत आलं तिथं नाही आपल्या खादोडीची तर. काय करा आता लोकांना तर वाटते कोणाचं खराबच झालं का. अरे काय कणीला बजारायच्या प्रमोशन झालं ना माय. आता मॅनेजर झालं म्हणलं मॅनेजर. मॅनेजर झाला का असं म्हणजे त्याच्या जागेवर तू लागला का आता. बापा म्हणजे पुऱ्या जिनिंगचा मालक. काय तर मग आपण एवढा रंगे हात पकडून दिला. आता मॅडम कशा खुश झाल्या आता. मग मॅडमनं आपल्याला मॅनेजर केलं आणि आपलं बबनरावचं प्रमोशन झालं आता. त्याचा विषय म्हणजे आता काय ते त्याला फक्त गाडी चालवायचंच काम. बस बाकी काहीच नाही. आणि आपलं काशीनाथरावचं जे आहे ते समजा अजून काही त्याचं अजून सध्या प्रमोशन झालं नाही. आणि विशेष म्हणजे अजून महत्त्वाची गोष्ट अजून आनंदाची गोष्ट अजून एक झटका देऊन द्यायला आमच्या घरच्या बाया हे ते आता सगळ्या बिलकुल म्हणलं तिथंच बोलावलेलं आहे आता सगळं. स्वच्छता स्वयंपाकासाठी हे ते समजा म्हणजे आपलं समजा घरगुती संबंध आहे आमच्या आता. बस आता सगळीच्या सगळे आम्ही फॅमिली बस तिकडेच रवाना होता. म्हणून आता तीळ संक्रांत झाली की बस निघाले समजा.
आपले देत आहे तर छप्पर फाळके देत आहे म्हणते नाही का हो ना काहीच सोने पिसू आगा झाला आता तर झालं बा काही दिवसांनी पुरा कब्जाच करते काय सांगा आता खादोड्याच्या इस्टेटवर नाही हो काहीच खरं दिसत नाही मला याचं हो ना आपण का पाहिजे पा म्हणलं सुधे राहा म्हणलं पण हो हा हो नाही तर नसते का कसं आहे आता तुम्हाला खादोडे पावला समजा पद्धतशीर राहता बा ते तर आहेच ना विश्वास आहे म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो का नाही हो पण तुम्ही मग आता हे कापसा धंदा बंदच केला का मग राहू द्या ना चालू आता मी आहो ना तिथं मॅनेजर आता काही विषय नाही राहिला काही टेन्शन नाही राहिलं नाही आता बस झालं बा घेतला तेवढा बस झाला आता आपण त्या भानगडीत पडत बी नाही हो जाऊ तिकडे लाईने पाटला म्हणलं बा जाऊ द्या आपले 60 कमावले जय रामकृष्ण हरी काय राजा तुम्ही तर बातच हार मानली अरे हे बा तुम्ही मी सांगतो तुम्हाला तसं करा तुम्ही हो एकदम असा मोठा हात मारा तुम्ही हो काय आहे आपलं अळत आहे की नाही अळत मस्त बेपारी व्हा तुम्ही हे काय गावागावानं कापूस घेणं हिन ती बिलकुल मार्केटमध्ये उतरा तुम्ही दोघं बी हो पैशाचा काही घाटाच नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर समजा आपले खादोडे साहेबाचं लायसन आहे समजा बेपारी आहेत ते मोठे बेपारी आहे त्याचं नाव बी आहे त्याच्या नावावर तुम्ही माल खरेदी करा लागन तेवढा माल भेटते काही विषय नाही कोणते लायसन गिसन समन आहे त्याच्यापाशी मी त्याला म्हणतोय तसा आणि उतरायला का जा हो बिलकुल मार्केटमध्ये हो तूर घ्या सोयाबीन घ्या हरभरा घ्या बिलकुल नो टेन्शन लागा टाका आवडत तिथं हयगीच करू नका हो कंदिला पाहिजे पुरण का म्हणलं कसं वाटतं तुम्हाला नाही आहे म्हणा फायदेशीर हो पण का एवढं आम्हाला कसं फसलं पाहिजे ना इतके मोठे याच्यातनी पडणं म्हणजे कसं घोर नाही झाला पाहिजे एवढ्या मार्केटमध्ये समजा बेपारी होणं का सोपं थोडी आहे काही आहे ना खादोडे साहेब आहे ना त्याचा सपोर्ट मी त्याला करायला लावतो ना कमी जास्त पडला पैसा तर ते आहे ना लावाले त्याचंच लायसन त्याच्याच नावावर खरेदी करा तुम्ही मी बोलतो त्यासोबत पहा तुम्ही जमत असेल तर विचार करा 2 दिवस आणि टाकायला काय चांगलं अभिनचं पुरण खाल्लं का आपल्याजवळ समजा आहे आपला बजेट समजा 30 लाखाचा हो यायचा पाटलाच आहे नाही का बरं पाहतो कडे विचार करून सांगेन बा हो सध्या तर नाही सांगत मला पण सांगतो बरं पहा विचार करा तुम्ही ठीक आहे आम्ही आहोत तसं 1-2 दिवस ओके चला बाकी काही अडचण नाही खादोडे साहेबांशी मी बोलू शकतो एवढे आपले संबंध चांगले आहे चला म्हणलं चला येतो आम्ही मग